घर घर थोड़ा इको दे रहा हेलो साफ कर हेलो नमस्कार माझा मायबाप रसिक एवढ्या भर पावसात सुद्धा ही कलगी तुऱ्याची जी आपली लोककला आहे आजचा सामना पाहिला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर या लोककलेमधील मोठं नाव अभियानिल कला मंच आणि या मंचाचे शिलेदार
शाहीर अनिलजी गराटे मंडळाच्या नियमाप्रमाणे आपण आपलं प्रमाणपत्र आणि आजच्या वारीचा आपला प्रश्न याची प्रत घेऊन यायची आहे आणि आमचं प्रमाणपत्र आमचे प्रश्नपत्र आपण घेऊन जायचे. हाल हाल हॅलो 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 कोरसच्या माईकचा जरा आवाज येतो. हॅलो हॅलो हाल हॅलो हॅलो तूच माझी दुर्गा नवला
अकरा पुराणांचा दाता सकल जनांचा भाग्यविधाता श्री विघ्नहर्त्याला वंदन करू रंग देवता स्थान देवता सूर देवता राम देवता श्री नटेश्वराला वंदन करू आमच्या ग्रामदैवत आई नावलाई देवी दुर्गा माता आई सौदाई आणि श्री देव चाळकेश्वर तसेच या तुमच्या गावची ग्रामदैवता आई नावलाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक सह्याद्रीचा धावा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना शाही मानाचा मुलगा करून राजर्षी शाहू महाराज ज्योतिबाचे फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचं स्मरण करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून संध्याकाळ मला तमाम लाडक्या नाथप्रेमी रसिकांना शाही मानाचा मुजरा करून आज आम्हाला आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्यावेळेस श्री सूर्य होते संदीप माने यांचे मनस्वी आभार मानून श्री दुर्गा नवरात्र मंच मुंबई अंबावली सादर केले आहे कोकणची पारंपरिक लोककला झापडी नृत्यकला सादर करतो झापडी नृत्यकला कवी रामदास घराण्यातील रावजी व कुलशंकर यांचे शिक्षण काही सकाराम रावण काही जनार्दन कंगटे यांचे कट्ट शिक्षण माझे गुरुवर्य कवी शाहीर प्रभाकर कंगटे वस्ताद शशिकांत टाकळे शाहीर अभिषेक पाताळेसह विनय बने आजची निर्मित शाखा केदारजी नागेश्वर नाच मंडळ व्यक्ती राजापूर आणि शाखेचे शाखा संयुक्त शाहीर लक्ष्मण बुवा यांना सुद्धा शाही विमानाचा मुद्रा करून आज जो संगीत संच आम्हाला लागलाय कीबोर्ड मास्टर या नमन करतील एक लोकप्रिय आवाज शाही सिद्धेश मेस्त्री बेंजो कोळंबेकर ढोलकी सुशांत मेस्त्री सहप्रतीक शिवगण माझा कोकणकर मंच श्री नवलाई रोयक मंडळ वेळोवेळी सहकार्य करणारा माझा मित्र साहिल मेस्त्री तसेच सुंदर अशी नाव साऊंड ज्यांच्या माध्यमातून हा गोड आवाज रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो सारी साऊंड सर्व्हिस राजा पुणे या सर्वांचे आणि माझ्या जमलेल्या तमाम मागं रसिक प्रेक्षकांचे आणि या गर्दीमध्ये उपस्थित काही शाही वस्ताद लोककलेतील जितकी मान्य मंडळी उपस्थित असेल आणि माझ्या मावल्या सर्वांच्या चरणाला हात लावून आम्ही आमच्या प्रथम वेळेला सुरुवात करतो लक्ष आजच्या फेरीच्या मध्ये प्रतिस्पर्धी शाहीर आणि काही मंडळी इथे उपस्थित आहेत प्रतिस्पर्धी शाहीर अनिलजी गराटे त्यांचे बंधू अविनाश दादा गराटे त्यांचे वस्ताद त्यांचे गुरुवर्य आणि त्यांचा संपूर्ण संच त्यांचा वाद्यवृंद यांना सुद्धा आम्ही शाहीर इमानाचा मुजरा करतो आज या मायबाप श्रोत्यांच्या गर्दीमध्ये आमच्या मुसरी गावचे तुरेवाले शाहीर संजयजी कांबळे उपस्थित आहेत राजापूर गावचे आमच्या घराण्यात आमचे गुरुवर्य शाहीर लक्ष्मणजी सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत आज माझ्या अंबावली गावातून शक्तिवादी शाहीर संकेतजी कारकर इथे उपस्थित आहेत तसेच आमच्या देवरुख गावातून
रोशनजी रावशे हे सुद्धा आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही कलावंतांना वेळोवेळी मुंबईपर्यंत साऊंड पोहोचवणारे या लांजा तालुक्यातील या साऊंड क्षेत्रातील एक अवर्णीय नाव आहे, ज्यानं अल्पावधीतच मुंबईपर्यंत साऱ्यांना आपल्या साऊंडचं वेड लावलंय. पंकज दादा येईल, दत्तकृपा साऊंड सर्व्हिस, पंकज दादा आणि बरीचशी मंडळी आहेत. बाकीची आमची सगळी युट्यूबर्स मंडळी आहेत. तुम्हाला सुद्धा शाहीर नावाचा मुद्रा आवर्जून सांगतो, आजची बारी युट्यूबला जाऊ द्या. इतक्या पावसामध्ये बारी कशी होईल? आम्हाला सुद्धा सकाळी निघाल्यापासून मुंबईपासून हीच काळजी होती. बुवा सुद्धा सकाळीच निघाले. शाखा जरी इथून आले असतील तरी आम्ही 300 350 किलोमीटरवरून आलोय फक्त. आणि इथं आल्यानंतर मात्र मन भरून गेलं की तुमचं प्रेम पाहायला मिळालं. देवरूखमधून निघताना खूप पाऊस होता, अर्ध्यापर्यंत पाऊस मिळाला, पुढे पाऊस थांबलाय. वरुण राजाची कृपा असेल आणि तुमची सर्वांची साथ असेल तर आमच्या दोन्ही शाहिरांना दोन्ही वारींना अशीच शेवटपर्यंत सहकार्य करा. थोडी प्रामाणिक अपेक्षा आपल्या जवळ ठेवतो. प्रथम फेरीला सुरुवात करतो. म्हणायचं आहे काय बुवा, समाजाचा मान राखून माझ्या माय माऊल्या त्या इथे उपस्थित आहे. या सगळ्यांचा मान राखून उपस्थित मातबर शाहीर मंडळी सर्वांचा मान राखून स्तवनाला सुरुवात करतोय. हे स्तवन आज आपला कलगीतुऱ्याचा सामना आहे. हा कलगीतुऱ्याचा सामना म्हणजे माया ब्रह्माचं भांडण. आज आम्ही आधी मायेची बाजू मांडायची आणि बुवानी शिवशंकरची बाजू मांडायची. शाहीर आपण मोठ्या घरामधून येत आहे. बरेचसे कार्यक्रम आज आपल्या माध्यमातून झाले. आमची आपल्याला एक विनंती असेल, आज आम्हाला आपण आपल्या दोन्ही बारीमध्ये स्त्री वाचकच बोलाल अशी प्रामाणिक अपेक्षा करतो. कारण हा वाद माया ब्रह्माचा वाद आहे, हे भांडण आहे बुवा. आणि हेच आज लोकांना दाखवून द्यायचं आहे. कारण आज बरेच शाहीर सांगतायत कलगीतुऱ्याला सोन्याचे दिवस आले, सोन्याचे दिवस आले, सोन्याचे दिवस आले होते. पण आता काही शाहिरांनी आहे ना, काही शाहिरांनी आता त्या दिवसाला फक्त बदलावायला सुरुवात केली. पण आजची बारी सर्वांचा मान राखून कुठेही दीक्षित एखादाही शब्द आमच्याकडून येणार नाही, पण बारी तुमच्या समोर ठेवणार आणि रसिका तुमच्या चरणावरती ठेवणार. शाहीर लक्ष असू द्या. स्तवनाला सुरुवात करतो. मुखी तुझे नाम तूच माझी आई, दिव्य तुझे रूप दिसे ठाई ठाई, तुझी माय बाप माझा तुझी गवी ठाई, नित्य धडो सेवा तुझी दुर्गान बलाई. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मस आली भीमबाई. जन्मसाली भीमबाई. नरसी
आळवितो आज रणात यावे तुझ्या लेकरांना आशीष द्यावे भक्तिभावी गातो गुणगान भक्तिभावी गातो गुणगान गातो गुणगान नवलई वरदान नवलई वरदान नवलई वरदान सरासरी तूच भरून राही भारावले मन तुझ्याच पायी दिव्य रूप दाविले महान दिव्य रूप दाविले महान दाविले महान नवलई वरदान नवलई वरदान नवलई वरदान ज्ञानी प्रभाकर गुरोय माझे शशी निलेशा वस्त्र सागर अभिविनय राखी त्यांचा मान अभिविनय राखी त्यांचा मान राखी त्यांचा मान नवलई वरदान नवलई वरदान नवलई वरदान
मायबाप रसिकांच्या माध्यमातून पारितोषिक आले. माझ्या आंबवली गावचे सुपुत्र आता स्थायिक आहेत दुबईमध्ये. नितीन चव्हाण दादांच्या माध्यमातून ऑनलाईनच्या स्वरूपात युवा शाहीर अभिषेक पाताड यांच्या आवाजासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आजचे यजमान संदीपजी माने दादांच्या माध्यमातून अभिषेक पाताडे आणि विनय बने यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. श्री दुर्गा नवलाई कलामंच आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आता एक ढोलकीला शैलीला माहिती द्या. स्तवन झालं. शाहीर गण. आजचा गण शाहीर लक्ष असावं आपलं. आणि या समाजाच्या माहितीसाठी सुद्धा सांगतोय, 14 सप्टेंबर ज्या सणाची तुम्ही आम्ही आपण सर्व हिंदू धर्मीय ज्याची आतुरतेने वाट पाहतोय, तो आपला तुमचा आमचा आवडीचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा सण गणेश चतुर्थी सण येतोय. पण ही चाहूल या माझ्या शेतकऱ्याला लागली आहे. शेतीत राबतोय, पीक पाणी म्हणावं तसं येत नाहीये, तरीही शेतकरी आपला कसतोय. आणि बोलायचं झालं तर आपली कोकणातली परिस्थिती फार गंभीर आहे. वरती देशावरती सगळ्यांना कर्ज मिळतं. आवर्जून सांगतोय, जरा युट्यूबवर बांधव घेऊन जा. देशावरती पीक फवारणीला कर्ज, मोटरसाठी कर्ज, बियाणे कर्ज, खत कर्ज. पण कोकणामध्ये फक्त शेती होते पावसाळी, ती सुद्धा आपल्या भाताची शेती होती. आपली शेती नासली काय, वाया गेली काय, आपल्याला कोणीही आजपर्यंत कोणी विचारायला आले नाहीत. यापुढे येतील की नाही माहीत नाही. यानंतर कोकणकर जगतो आपल्या फळबागांवर. प्रामुख्यानं उत्पादन असतं आपल्याकडे आंबा आणि काजू. वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं, ते पण फार तुटपुंज असतं. याची पण आपल्याला कोणतीही सबसिडी किंवा याचाही कोणता आपल्याला काही एक मोबदला मिळत नाही. हा तरी माझा शेतकरी या कष्टामध्ये असताना सुद्धा सांगतोय की हे गणराजा, हे विघ्नहर्त्या, तुझी चाहूल लागली आम्हाला. तू या धरणीवरती या माझ्या साऱ्या भोळ्या भक्तांना दर्शन द्यायला आणि साऱ्यांना सुखाचा आशीर्वाद द्यायला कधी येशील? शाहीर लक्ष असावं. सुरू झाली तयारी, निर्विकार मूर्ती तुझी भयभव घरी येणार देव माझा, संकट निवारी तुझ्या भक्तांचा श्रीगणा करुण कैवारी. प्रेम दिवानी राधा मोहिनी, चाल हरणा परी
सावरी. म्हणून काय म्हणतं बघा, इंद्रधनुजी सजली कमान शुभ्र नभांगणी, हिरवा शाळू नेसून नटली स्वागता धरणी. रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी. रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी. इंद्रधनुजी सजली कमान शुभ्र नभांगणी, हिरवा शालू नेसून नटली स्वागता धरणी. तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी. तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी. आसमनाला लागली कधी येईल तुमची स्वारी, मुशकावरती स्वार होऊन भक्तांचा कैवारी. आसमनाला लागली कधी येईल तुमची स्वारी, मुशकावरती स्वार होऊन भक्तांचा कैवारी. तू सुखकार भरभवान ओढ लागे मनी, तू सुखकार भरभवान ओढ लागे मनी. तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी. तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी. झुरम फुलांची केली राज सजले भागी, लाडू मोदक तुझ्यासाठी झाली या तयारी.
मथुराची चांदणी तसेच या गर्दीमध्ये देवरुख वाशी गावचे भजन बुवा सुमितजी सावंत, तसेच माझ्या आंबोली गावातील सुप्रसिद्ध पकवाज मास्टर श्यामसुंदर पंचाळ, माझे वडील आणि माझी आई आजच्या या बारीला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर इमानाचा मुद्रा स्तवन झालं, गड झालं. शाहीर शक्तितुरा 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 कलगीतुरा सगळेच शाहीर म्हणतात. माझ्या इथे कुठून कुठून गवळण निवासी, गवळण ही गवळण हे माया भ्रमाचं भांडण, हे कल्पित भांडण. याच्यामध्ये असे शब्द होते का? इथे बरेचसे जाणकार शाहीर वस्ताद आज उपस्थित असतील, बरेचशी वाचक मंडळी असतील, कारण या लांजा तालुक्यामध्ये बरेचसे शक्ती तुऱ्याचे मित्र म्हणे तुऱ्याचे मातब्बर शाहीर या लांजा शहरामध्ये आज सुद्धा आहेत, याच्या आधी सुद्धा होते आणि इथून पुढे सुद्धा या लांजा शहरामध्ये मातब्बर शाहीर होते. पण राधाकृष्णाचं प्रेम, ते प्रेम किती निस्सीम होतं, ते प्रेम सोजवळ सात्विक आणि आध्यात्मिक प्रेम होतं. पण आता या कलगीतुऱ्यामध्ये या प्रेमाला कुठेतरी गालबोट लागतंय. मग तुझी माय माझी माय आणि खानाची आहे. मायबाप शाहीर घडतो, त्याला घडवलं जातं. मूर्ती घडते, तिला घडवली जाते. तशीच ही गवळण विविध अंगाने सादर केली जाते. पण या गवळणीचं मर्म, तिचा गाभा, हिची सोजवळता, हिची सात्विकता आणि त्यातलं अध्यात्म कोणी बाजूला करू नका. गवळणी खूप येतील जातील, गायल्या जातील, बरेचसे शाहीर कवी लिहितील आणि लिहित राहतील. मग हे राधाकृष्णाचं निस्सीम प्रेम, हे प्रेम तुम्ही तुमच्या काव्यातून साऱ्या मायबाप रसिकांपर्यंत पोचवा. उद्या हाच रसिक याच्या गवळणी जर डोक्यावर घेतोय तर उद्या अशा सुद्धा गवळणी डोक्यावर घेईल. काय सांगायचं शाहीर वाचक मंडळी, आत जास्त काही सांगत नाही, पण सातव्या अवतारी तू श्रीराम असताना
मला वचन दिलं होतंस. कान्हा, या राधेला 7व्या अवतारी तू वचन दिलं होतंस. या वचनामुळं या वचनामुळं ही राधा 8व्या अवतारामध्ये सुद्धा, या आधी सुद्धा, या अवतारात सुद्धा वेळोवेळी तुझ्यासाठी 14 वर्षांनी मोठी होती. ही राधा कान्हा तुझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती, तरीही प्रेम केलं. माझं लग्न झालं होतं तरीही प्रेम केलं. माझा संसार होता तरीही प्रेम केलं. पण तुझ्या माझ्या प्रेमाला मी माझ्याकडून कुठेही गालबोट लावून नाही दिलं कान्हा. आणि मी अपेक्षा पण तीच करेन की तू सुद्धा या आपल्या प्रेमाला कुठेही गालबोट लागू देऊ नकोस. शाहीर, आजची गवळण साधी सोपी गवळण देतोय तुम्हाला, प्रेमाचीच गवळण देतोय. एकही शब्द माझ्या माय माऊलीला एकही शब्द किंवा एकही ओळ या गवळणीतील मान खाली करायला किंवा खाली बघायला किंवा ही भारी बघताना तिला फक्त नजर वरती उचलायला कुठेही कमीपणा पडणार नाही. असा एकही शब्द या गवळणीमधून येणार नाही. पण विषय मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे बुवा, साधी सोपी प्रेमाची गवळण आली आहे. कारण आज तुमची आमची भेट झाली आहे. नवीन मंचात माझ्या नवीन शाहिरासोबत आज 13 ऑगस्ट आपण लाजा कोरणेमध्ये भेटतोय. आणि 22 ऑगस्ट पुन्हा एकदा शाहीर अनिल गराटे सोबत आम्ही मुंबई रंगमंचावरती सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल कोपरमध्ये शनिवार 22 ऑगस्ट संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा भेटतोय. त्यामुळे शाहीर, आपण वाचकच आहात. आम्ही आपले कार्यक्रम आवर्जून पाहतो. आपण सुद्धा आमच्या मागून या अशी अपेक्षा करतो. आणि आजची गवळण मायबाप रसिका आणि माझ्या माय माऊल्या तुमच्यासाठी ठेवतो. तुझ्या प्रेमात दिवाणी ही वेडी रात होती. तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. तुझ्या प्रेमात दिवाणी ही वेडी रात होती. तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. युगान युगे निभावली जग अमीर आहे तुझी न कान्हा माझी प्रेम. आ आ तुझ्या माझ्या आठवणी स्तब्ध झाल्यास नयनी.
शाहीर गवळण झाले. आम्ही आमचे प्रश्नपत्र आपल्याला दिले, पण या माझ्या मायबाप रसिकांच्या माहितीसाठी, माझ्या समाजाच्या माहितीसाठी आजचा आमचा प्रश्न, हा प्रश्न माझे गुरुवर्य शाहीर कवी शाहीर ज्या माझ्या गुरुवर्यांनी सन 1993
या साली शक्ती तुरा आणि या शक्ती तुऱ्याची पहिली कॅसेट शाहीर रामचंद्र घाडेकर यांच्या सोबत कॅसेट रेकॉर्डिंग व्हिनसला होत होती, पण शाहिरांचा आवाज लागला नाही. सन्माननीय तुकाराम मांडकर शाहीर यांना सोबत घेऊन 1993 ला ज्या शाहिरांनी या शक्ती तुऱ्याला सोन्याचे दिवस दिले ते माझे गुरुवर्य शाहीर प्रभाकर चिकलपटे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गुरुवर्यांपासून हा चालत आलेला प्रश्न आहे. आजची आमची तिसरी पिढी आहे हा प्रश्न आहे. आणि शाहीर आपण वाचक आहात, आपण सुद्धा त्याच घराण्यातून येत आहे. परवाच्या बारीमध्ये सुद्धा माझ्या घराण्याने एक प्रश्न दिलाय, जो मथुरेचा प्रश्न दिलाय. शाहीर परवाचा सुद्धा प्रश्न किंवा त्या प्रश्नाची कोणतीही बाजू आजचा आम्ही प्रश्न दिलाय, समाजालाही देतोय, पण अजून आवर्जून सांगतो, कारण तुमच्या घरामध्ये फार मोठे वाचक आहेत, मी त्या सगळ्यांचा सन्मान करतो, शाहीर तुमचाही सन्मान करतो म्हणून. आणि या समाजासाठी आम्ही आज एक आमच्या पद्धतीने काही नवीन पायंडा पाडतोय. आमच्या घराण्यातील 2 शाहिरांच्या माध्यमातून जे 2 प्रश्न चालू आहे, मागच्या बारीमध्ये झालेला जो आमचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला बाजू जरी आपण इथे दिली तरी शाहीर तुमचा जाहीर सत्कार करू, जाहीर सत्कार करू शाहीर. आणि आजचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी, समाजाच्या माहितीसाठी आमचा आजचा प्रश्न आहे. शिवशंकरानं नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती जा, हे नंदी तू भूतलावरती जा, तिथे मनुष्य फार बेजार झालाय, त्याला तुझ्या गायनानं, नृत्यानं, भजनानं तल्लीन कर. आणि नंदी शिवशंकराची आज्ञा शीर सावंत मानून नंदी भूतलावर यायला निघाले. ज्यावेळी नंदी भूतलावर यायला निघाले त्यावेळी नंदी बरोबर मंडळी किती होती आणि ते पर्व कोणते चालू होते गोवा? 2च साधे सोपे प्रश्न आहेत. ज्यावेळी नंदी भूतलावर येत होते त्यावेळी त्यांच्या सोबत मंडळी किती होती आणि ते पर्व कोणते होते गोवा? टीप आणि एक बाजू विषय ग्रंथ आधारे असावा. जर का आपण माझ्या ग्रंथाचं नाव अध्यायाचं पान जरी सांगितलं गोवा तरी आजी आम्ही या प्रश्नाला पुढच्या बारीमध्ये 22 तारखेला तुमच्यासाठी अजून वाव देऊ गोवा, कारण आपण वाचक मंडळी जरूर अभ्यास करून आलाय. हा प्रश्न या आधी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. अपेक्षा करतो आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जरूर प्रयत्न करा. प्रश्नपदाला सुरुवात करतो. सुनो ससुर जी नवजिद छोड़ो, सुनो ससुर जी नवजिद छोड़ो, मान लो मेरी बात, दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ, दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ. काय म्हणायचं? ज्ञान मला आहे दिले गुरुनी, ज्ञान मला आहे दिले गुरुनी, मांडावर बैसोनी, माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी, माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी, ओढोनी उमदावा मर्दानी, ओढोनी उमदावा मर्दानी. ज्ञान मला आहे दिले गुरुनी, ज्ञान मला आहे दिले गुरुनी, मांडावर बैसोनी, माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी, माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी.
होती मंडळी किती शोधल्या गंगामती ग्रंथ पुराण सांगती देवाधिकांची कीर्ती देवाधिकांची प्रभाकराची नीती शशी निलेशची गती अभिषेक सांगमानी वीणाची निर्मळ माती वीणाची निर्मळ माती आलेलं पारितोषिक दत्तकृपा साऊंड सर्व्हिस माझे बंधू अंकेश दादा येरी वैभव पडे यांच्या माध्यमातून सिद्धेश मेस्त्री राजेश गुरव गणपती सॉन्ग वाजवायचं आहे, जरूर वाजवलं जाईल, फरमाईश आहे. आणि या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. सर्व या वर्षीचं जे ट्रेंडिंगचं गणपती सॉन्ग आहे सिद्धेश मेस्त्री कीबोर्डच्या माध्यमातून.
धन्यवाद. सन्माननीय शाहीर अनिलजी गराटे, आम्ही आमची पहिली वारी संपली असं जाहीर करतो आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण संचाला पहिल्या वारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.